हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 40 प्रिन्सेस कट पेपर कटिंग, जे आपण सुरुवातीपासून बघणार आहोत की आपल्याला जिथं ब्लाउज आलेला आहे तर ते मापाला ब्लाउज आलेला आहे। तर 4 टक्स ब्लाउज आहे आणि या ब्लाउजच्या मापावरून आपण माप घेऊन मग प्रिन्सेस कट जे आपलं पेपर कटिंग आहे तर ते करणार आहोत 40 साईजचं। तर इथं स्लीवची डिझाइन बघू शकता ह्या मापाला आलेल्या ब्लाउजची, कारण ही जी स्लीवची डिझाइन आहे तर ती मीच बनवलेली आहे, ब्लाउज मी शिवलेला आहे। तर स्लीवची जर तुम्हाला डिझाइन आवडली असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे। तर सगळ्यात आधी आपण काय करायचं आहे, प्रिन्सेस कटला जी आपल्याला मेजरमेंट लागतात तर ती सगळ्यात आधी आपण इथे लिहून घ्यायची आहेत। तर हे 4 टक्स ब्लाउज आहे, तर आपण 4 टक्स ब्लाउज वरून प्रिन्सेस कट जे ब्लाउज आहे पेपर कटिंग तर ते करणार आहोत। तर सगळ्यात जास्त जे महत्त्वाचं असतं तर ते आपल्याला माप घ्यायला यायला हवी ब्लाउजची। जे आपल्याला मापाला ब्लाउज येतं शिवायला तर त्याची आपण परफेक्ट अशी जर माप घेऊन शिवलं तरच ते ब्लाउज जे आपण शिवतो तर ते व्यवस्थित होतं। जर माप घेतानाच आपल्या चुका झाल्या तर ते आपण जे ब्लाउज शिवतो तर ते सुद्धा व्यवस्थित होत नाहीत। तर आपल्याला अगदी परफेक्ट असे जे मापाचं ब्लाउज आपल्याला शिवायला आलेलं असतं तर त्याची माप जे आहेत अगदी व्यवस्थित आपण घ्यायची आहेत। तर आता सगळ्यात आधी तुम्ही माप लिहून घेतलेले आहेत, आपली छाती, कमर, पूर्ण उंची, हात रुंदी, शोल्डर, मुंडा, गळा रुंदी। आता क्रॉस पट्टी जी आहे मी क्रॉस पट्टीचं लिहिलेलं आहे, पण मी विदाउट क्रॉस पट्टी जी आहे प्रिन्सेस कटला ठेवत आहे। तर ब्लाउजचं ज्यावेळी आपण माप घेत असतो तर त्यावेळी हुक जे आहेत आपल्या ब्लाउजची फ्रंट पार्टची ते हुक जे आहेत आपण अशी लावून घ्यायचे आहेत। आता त्यानंतर जी आपली हुकाची बाजू आहे तर त्या साईडने आपण इथे छातीचं माप, सगळ्यात आधी छातीचं माप इथं आपण घेतलेलं आहे। तर ही आपली जी फिटिंगची टीप आहे तर ती सुद्धा अगदी व्यवस्थित अशी करून घ्यायची। आणि त्यानंतर आपल्या छातीचे जे हुक आहे आपला पहिला हुक, तर त्या हुकापासून ते आपलं जो आपला मुंडा आहे तिथून आपण इथे जे छातीचं माप आहे तर ते घेणार आहोत। तर छातीचं माप जे आहे आपलं 10 इंच आलेलं आहे। तर आता आपण इथे मार्जिन जे आहे छातीमध्ये 10 + 2 इंच मार्जिन जे आहे वाढवलेलं आहे, 12 इंच आपण केलेलं आहे। तर आता कमरेचा आपण माप घ्यायचा आहे। तर मला कमेंट सुद्धा अशी आली होती की कमरेचा जर भाग आहे तर तो खूप मोठा असतो एक वेळी आणि जो आपला फ्रंट पार्ट असतो तर तो छोटा असतो। तर अशा वेळी आपण एका साईडचं माप आपल्या ब्लाउजचं नाही घ्यायचं, कारण का तर फ्रंटचा जो भाग आहे आपला कधी कधी लहान असतो आणि जो बॅकचा जो आपला पार्ट असतो तो कधी कधी मोठा असतो। तर असं दाखवल्याप्रमाणे आपण इथे कमरेचं माप घ्यायचं आहे। जितकं आपल्याला कमरेचं माप इथं आलेलं आहे तर त्याच्या हाफ आपण इथं माप घ्यायचं आहे। तर आपले जे माप आहे तर ते हाफ 9 इंच आलेलं आहे आणि 9 + 2 इंच आपण इथं मार्जिन ॲड करून जी आपली कमर आहे तर ती 11 इंचावर घेतलेली आहे। तर आता आपण पूर्ण उंचीची आपल्या ब्लाउजची पूर्ण उंची आहे तर त्याचं माप घेणार आहोत। तर पूर्ण उंचीचं जे आहे पूर्ण शोल्डरपासून ते खालीपर्यंत बॉटमपर्यंत आपण इथं ब्लाउजच्या पूर्ण उंचीचं माप घ्यायचं आहे। तर आता पूर्ण उंची जी आपली 15 आहे, तर आता आपण 15 + 1 इंच, तर पूर्ण उंचीमध्ये आपल्याला 1 इंच वाढवायचा असतो। तर आता हात उंची आणि हात रुंदी जी आहे तर मी स्लीव जे आहे तर त्या माझ्या कस्टमरने आहे थोड्याशा मोठ्या ठेवायला सांगितले आहेत, तर त्यामुळे मी स्लीवचं इथं माप घेतलेलं नाही। तर आता आपण मागील गळ्याचं माप घेणार आहोत। जो आपला मागील गळा आहे तर तो 11.5 इंचावरती मी इथं घेतलेला आहे। तर शोल्डर जे आहे मी ठेवत आहे 5.5 इंच आणि जो आपला मुंडा आहे तर तुम्ही ठेवत आहे 6 इंच। तर हात उंची आणि हात रुंदी आणि जी क्रॉस पट्टी आहे तर ती सुद्धा आपण इथं दाखवलेली नाही, कारण आपण इथं विदाउट क्रॉस पट्टीचं जे प्रिन्सेस कट आहे तर ते इथं घेणार आहोत विदाउट बेल्टचं। तर आता आपण घेणार आहोत फ्रंटचा गळा। तर फ्रंटचा जो आपला गळा आहे तो आलेला आहे 6.5 इंचावरती, वरून शोल्डरपासून खाली आपल्याला हुकापर्यंत घ्यायचा आहे। तर माझ्या कस्टमरने सांगितलेलं आहे की त्यामध्ये सुद्धा अर्धा इंच इथं तुम्ही गळा जो आहे थोडासा अर्धा इंच मोठा करा, तर तो मी इथं मोठा करणार आहे कटिंगच्या वेळी। तर आपण इथं क्रॉस पट्टी सुद्धा इथं घेतलेली नाही, तर त्यामुळे आपण इथं एक रेष त्याच्यावरती मारलेली आहे। तर आता आपण सगळ्यात आधी पेपरवरती मार्किंग जो आहे करायला चालू करूया। तर आता गळा रुंदी जी आहे मी इथे घेणार आहे 2.25 इंच। तर गळा रुंदी जी आहे तितकं तुम्हाला शोल्डरची जी पट्टी आहे तर ती थोडी कमी हवी असेल तर तुम्ही 2.5 इंच सुद्धा घेऊ शकता गळा रुंदी। तर हात उंची, हात रुंदी आणि क्रॉस पट्टी मी इथं दाखवलेली नाही, कारण आपण जी आपली हात उंची आहे तर ती थोडीशी लॉंग करणार आहोत। तर आता 40 साईजचं आपण इथं मार्किंग करायला चालू करूयात पेपरवरती। तर आता सगळ्यात आधी आपण इथं घ्यायचं आहे पूर्ण उंचीचं माप। जी पूर्ण उंची आपल्याला आलेली आहे 16 इंच, 15 + 1 इंच 16 जे आहे इथं पूर्ण उंची आपली आलेली आहे।
आता त्यानंतर शोल्डरचं जे माप आहे आपल्याला घ्यायचं आहे 5.5 इंच। तर शोल्डर आहे आपलं 5.5 इंच। तर आता आपला जो मुंडा आहे तर तो घ्यायचा आहे 6 इंचावरती। तर ज्यांना कोणाला शोल्डर आणि मुंडा जर काढायला जमत नसेल तर मी फिक्स चार्ट जो आहे बनवलेला आहे, तर त्या चार्टनुसार तुम्ही जो आहे आपलं शोल्डर आणि मुंड्याचं जे माप आहे तर ते तुम्ही ठेवू शकता। तर आता इथे घेतलेलं आहे मी छातीचं माप। तर छाती आपली 10+2 इंच इथे घेतलेली आहे 12 इंच। तर आता आपण घेणार आहोत छातीचं माप 12 इंच घेतलेलं आहे। त्यानंतर आपण इथे घेणार आहोत कमरेचं माप। तर कमर जी आहे आपली 9+2 इंच 11 वरती आपण ठेवलेली आहे। तर आता छाती आणि जी आपली कमर आहे तर ती अशी क्रॉस मध्ये आपण लाईन आखून घ्यायची आहे। तर आता इथे घेणार आहे मी मुंड्याचं माप। तर मुंडा जो आहे आपला फ्रंटचा 1 इंचावरती टाकायचा आहे आणि जो आपला बॅकचा मुंडा आहे तर तो आपण घ्यायचा आहे 1.5 इंचावरती। त्यानंतर इथं बघू शकता की दाखवल्याप्रमाणे आपण इथं फ्रंटचा मुंडा आणि बॅकच्या ज्या मुंड्याला अशा पद्धतीने आपल्याला शेप द्यायचा आहे। तर जी आपली गळा रुंदी आहे तर ती आपण ठेवलेली आहे 2.25 इंच। जसं की मगाशी म्हटलं, जर तुम्हाला शोल्डरची जी पट्टी आहे तर ती थोडी कमी हवी असेल तर तुम्ही इथं गळा रुंदी जी आहे तर ती थोडी वाढवू शकता, म्हणजे 2.5 घेऊ शकता। तर मी इथं 2.25च ठेवलेली आहे। आता आपण इथं गळा टाकणार आहोत 7 इंचावरती, कारण त्यांनी मला इथं अर्धा इंच जो गळा आहे कस्टमरनी माझ्या अर्धा इंच गळा जो आहे वाढवायला सांगितला होता, तर त्यामुळे मी इथे घेतलेला आहे आपला फ्रंटचा गळा 7 इंचावरती। तर आता आपण इथे घेणार आहोत आपला प्रिन्सेस कटचा कट्स पॉइंट, जो मी घेतलेला आहे 4.25 इंचावरती। कारण जर तुमचं छातीचं जे पोर्शन थोडं हेवी असेल तर तुम्ही 4.25 इंच घेऊ शकता। जर छातीचं थोडं पोर्शन जर कमी असेल तर तुम्ही तर 3.5 इंच सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर त्याच रेषेवरती मी घेतलेला आहे आपलं 5.5 इंच माप। तर प्रिन्सेस कटचा कट्स पॉइंट जो आहे मी 4.25 इंचावरती घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती मी घेतलेला आहे 5.5 इंच। जो कट्स पॉइंट आहे आपला तो तुम्ही 3.5 इंचावरही घेऊ शकता, जसं की तुमच्या छातीचं पोर्शन जे आहे कमी किंवा जास्त असेल त्या हिशोबाने तुम्ही जो आपला कट्स पॉइंट आहे तर तो घेऊ शकता। आता त्यानंतर मुंड्यातून आपल्याला इथं शेप द्यायचा आहे प्रिन्सेस कटला, जसं की इथं बघू शकता अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट जो आपला मुंडाचा शेप आहे तर तो येतो। तर हे बघा, आता ह्या दोन्ही साईडला आपण 1.5 इंच घ्यायचं आहे। जितकं आपल्याला आतमध्ये स्पेस जास्त हवा आहे तितका आपण हा घ्यायचा आहे। तर मी तर 1.5 इंच घेतलेला आहे। जर छातीचं पोर्शन थोडं हेवी असेल तर तुम्ही 2.25 इंच घेऊ शकता, जसं की आतमध्ये जो स्पेस आहे त्याला कापडाला भरपूर आतमध्ये येतो 2.25 इंचामुळे, आणि त्यामुळे काय होतं की जी आपली छाती आहे तर ती सुद्धा चपटी वगैरे बसत नाही, अगदी व्यवस्थित प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तर तो येतो। आणि त्यानंतर गळ्याला सुद्धा मी 1 इंच वरती असा पॉइंट काढून जो गळ्याला गोल आकार आहे तर तो दिलेला आहे। तर आपलं मार्किंग जे आहे प्रिन्सेस कटचं 40 साईजचं ते असं झालेलं आहे आणि आता आपण कटिंग करणार आहोत। तर कटिंग करताना सगळ्यात आधी आपण इथं बॅकचा मुंडा जो आहे आपला कट केलेला आहे। आता त्यानंतर आपण कट करायचा आहे, आपला गळ्याला कट मारलेला आहे आणि फ्रंट आणि बॅक जे आहेत आपण असे दोन्ही पार्ट जे आहेत सेपरेट करून घ्यायचे आहे, जसं की मधून मी पेपर जो आहे आपला कट केलेला आहे। तर आपले फ्रंटचे पार्ट असे दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचे आहेत। तर
तर या ब्लाऊजचं जे स्टिचिंग आहे तर मी दाखवलेलं नाही, कारण जे ब्लाऊज आहे तर ते खूप मी घाई गडबडीत शिवलेलं आहे, कारण मला ते खूप अर्जंटली द्यायचं होतं. तर त्यामुळे मी याचं स्टिचिंग जे आहे ते दाखवलेलं नाही. पण तुम्हाला जर स्टिचिंग याचं बघायचं असेल तर मला कमेंट करा, मी नक्कीच 40 साईजचं जे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर त्याचा स्टिचिंगचा जो व्हिडिओ आहे तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि या ब्लाऊजची सुद्धा डिझाईन तुम्हाला कशी वाटते तर मी ब्लाऊज पुढे तुम्हाला दाखवणारच आहे तयार झालेलं. तर तुम्हाला डिझाईन कशी वाटते तर तेही तुम्ही सांगा. तर मी एखादा नक्की शॉर्ट व्हिडिओ जो आहे, अगदी सिंपल डिझाईन मी केलेली आहे पण एकदम छान जी आपल्या ब्लाऊजची डिझाईन आहे तर ती तयार झालेली आहे. तर आता सगळ्यात आधी आपण इथं अस्त्रवरती जो आपला बॅक पार्ट आहे तर तो कट केलेला आहे. बॅक बाजूला मी घेतलेला आहे. तर इथं आपण घेणार आहोत आपला प्रिन्सेस कटचा पार्ट, जो आपली गळ्याची बाजू असते तर ती अशा टाईप आपल्याला ठेवायची असते. हे बघा मी कसं ठेवलेलं आहे. पूर्ण जो आपलं अस्तर आहे पॅक ओपन बाजूला घेतलेलं आहे. मी अस्तरची जी बाजू आहे ओपन बाजूला घेतलेली आहे, कारण आपण इथं फ्रंट हुक करणार आहोत. आणि त्यानंतर इथं जी कमरेच्या साईडला आहे आपण आय हुकची पट्टी लावतो, कमरेच्या साईडला मी खाली 1.5 इंच घेतलेला आहे. आता त्यानंतर शिलाईसाठी मी थोडंसं इथं अर्धा इंचापेक्षा पण थोडंसं कमी इथं मी वाढवून घेतलेलं आहे. तर आता आपण जसं आहे तसं इथं कटिंग करून घ्यायचं. तर ही ट्रिक जी आहे तर ती खूप महत्त्वाची आहे, कारण यामुळे कितीसुद्धा मोठा गळा असू दे तुमचा, पुढचा असू दे किंवा मागचा असू दे, अजिबात शोल्डर उतरत नाही. कारण हे ज्यावेळी असं स्ट्रेच होतं गळ्याला तर त्यावेळी एकदम परफेक्ट आपलं जे शोल्डर आहे तर ते गच्च बसतं. आणि जो आपला इथं थोडंसं इथं कापड जे आपलं फुगलेलं होतं तर ते छातीच्या साईडला फुगतं. तर त्यामुळे सुद्धा जो शेप आहे आपला व्यवस्थित येतो प्रिन्सेस कटचा. तर आता आपण प्रिन्सेस कटचा दुसरा पार्ट इथं ठेवलेला आहे, जसं आहे तसं इथं मार्किंग केलेलं आहे. तर आता जी बाजू आपण इथं जॉईंट करणार आहोत तिथं मी थोडंसं वाढवून घेतलेलं आहे. आणि जी आपली बाजू फिटिंगची आहे, कमरेकडची जी बाजू आहे आपली फिटिंगची, तर तिथे मी खाली वाढवलेलं आहे 1.5 इंच आणि वरच्या साईडला असं क्रॉसमध्ये घेऊन आपण असं कटिंग करून घ्यायचं आहे. तर हे आपले फ्रंटचे झालेले आहेत. आपले फ्रंट पार्ट जो आहे आपला झालेला आहे. तर आता जे शिल्लक आपलं कापड उरलेलं आहे तर त्यामध्ये आपण स्लीव्ज काढून घेणार आहोत. तर आता सगळ्यात आधी आपण इथं मी डिझाईनसाठी थोडंसं इथं एक्स्ट्रा जे आहे एक साडीतलं कापड कट केलं होतं, तर थोडीशी आपण बॅकला जे आहे पिंक कलरचं जे कापड आहे तर ते वापरणार आहोत. तर आता हा पीस आहे आणि यावरती आपण आता आपला सगळ्यात आधी बॅक पार्ट काढून घ्यायचा आहे. तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपण फक्त अस्तरवरतीच मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा आपल्याला मेन कापडामध्ये कुठेही वाढवायचं नाही, जसं अस्तर आहे त्या टाईपनंच आपण इथं कट करून घ्यायचं आहे. तर अगदी शिलाईसाठी थोडंसं मी कापड जे आहे पूर्ण सगळीकडून वाढून घेतलेलं आहे. तर आता आपण तिथं ठेवणार आहोत आपला प्रिन्सेस कटचा मुंड्याचा पार्ट. तर यामध्ये आपण काढणार आहोत स्लीव्ज. आता इथं बघू शकता की आपले फ्रंट आणि जो आपला बॅक आहे आपण अशा पद्धतीने ठेवून इथं कट केलेला आहे. तर आता ही सुद्धा बाजू आपण अशी कट करून घ्यायची आहे, आपली प्रिन्सेस कटची गळ्याची बाजू. तर आता हे जे कापड राहिलेलं आहे तर यामध्ये आपण काढणार आहोत स्लीव्ज. तर आपले बॅक आणि फ्रंट जो आहे असा कट झालेला आहे. आता तुम्ही इथं बघू शकता की आपलं ब्लाऊज आहे खूप सुंदर असं तयार झालेलं आहे. तर हे बघा मी पूर्ण ब्लाऊज जे आहे स्टिच केलेलं आहे, अगदी परफेक्ट आपलं जे ब्लाऊज आहे. तर आता स्लीव्ज बघू शकता की माप मोठं असल्यामुळे कापड जे आहे जास्त उरलं नव्हतं, तर त्याच्यामुळे मी थोड्याशा इथं प्लेट्स केलेल्या आहेत. तर सेंटरला आपण इथं शो बटन लावणार आहोत आणि अशा टाईप जे आपलं ब्लाऊज आहे तर ते तयार झालेलं आहे. खूप छान आणि प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तर तोही खूप मस्त असा आलेला आहे. आणि आतमध्ये जर मार्जिन तुम्ही बघत असाल तर आतमध्ये सुद्धा मार्जिन जे आहे आपलं फुल उरलेलं आहे. आणि हा राहिला आपला बॅक पार्ट, जो मी एकदम सिंपल टाईप जो आहे तयार केलेला आहे, पण घातल्यानंतर त्याचा लुक आहे खूप छान वाटतो. तर मला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा की बॅकची डिझाईन जी आहे कशी झालेली आहे. आणि जर तुम्हाला याचं कटिंग आणि स्टिचिंग पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटसुद्धा करू शकता. मी एक नक्की छोटासा आपला शॉर्ट व्हिडिओ जो आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा जो आपला गळा आहे बॅकचा तर तो दाखवेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.